नुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब की बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत, जी दादांनी काल सांगितलेलं आहे। एक मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 26,34,000 पात्र लाडक्या बहिणी आढळल्यात आणि त्यात सर्वाधिक पात्र लाडक्या बहिणी या अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात आहेत। पुणे जिल्ह्यात 2,04,000 पात्र लाडक्या बहिणी आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात 1,25,000 पात्र लाडक्या बहिणी आहेत। सरकारकडून सध्या निकषात न बसणाऱ्या लाडकींची पडताळणी सुरू आहे आणि त्यातूनच अनेक जिल्ह्यांतील अपात्र लाडक्या बहिणींची माहिती समोर येते आहे। होय, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि एक धक्कादायक बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपये हप्ता त्यांच्या बँकेत यायला सुरू झालेला आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना बघा, सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आहे, कुठल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात आहे, कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत। कारण आत्ताच 15 मिनिटापूर्वी एक मोठी बातमी आली की आत्ताची जे आकडा आलेला आहे तो 26 लाख जवळपास लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत। राज्यामध्ये पुणे जिल्हा असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, अशा जे मोठे जिल्हे आहेत 3 ते 4 मोठे जिल्हे त्या लाडक्या बहिणींना आताच बघितला कुठल्या जिल्ह्यापासून कधी वाटप सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी पुढच्या काही तासामध्येच हा सुरू आहे। लाडक्या बहिणींना बघा, इथे जर 4 ते 5 दिवसासोबतच आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप जमा होणार आहेत। कारण बँकेमध्ये चेक जमा झालेला आहे। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार बघा, खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर। लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेसोबत गॅस सिलेंडरच्या योजनेचे सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। स्वतः इथं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, आपण ऐकू शकताय। बघा काय म्हणाले, आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। लाडक्या बहिणींनो, टेन्शन घ्यायसाठी तुम्हाला कुठलंही कारण नाही, कारण मी तुम्हाला असे काही ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमचं नाव हे लाडकी बहीण योजनेमध्ये कायमच राहणार आहे। तुम्ही योजनेतून बाहेर पडणार नाही। कारण सरकारनं आता बघा कुठल्या निकषांवरती लाडक्या बहिणींना अपात्र करत आहे हे मी तुम्हाला इन डिटेल सांगतोय। आणि काही लाडक्या बहिणींनी हीच ट्रिक वापरून त्यांचं नाव यादीत ॲड केलेलं आहे। बघा पुढच्या 3 दिवसात म्हणजे आज रविवार आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार गणपती जे आपले गौरी गणपतीचा एक मोठा सण आहे, त्याच्या अगोदरच ह्या 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये हे जे वाटपाचा कार्यक्रम आहे तो होणार आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, लाडक्या बहिणींसाठी आनंदाचा शिधा सुद्धा देणार। गेल्या वर्षी जसं आपल्याला एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा दिला होता, तुम्हाला माहिती आहे गौरी गणपतीसाठी, तसाच ह्यावेळेस सुद्धा लाडक्या बहिणींना देणार आहोत। आदिती तटकरे मॅडम यांची एक मोठी घोषणा, काल उशिरा झालेल्या मोठ्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींना जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये हे जे वाटप आहे ते तुम्हाला आता सांगितलेलंच आहे, तरी पण मी तुम्हाला एकदा सांगतोय, एकदा नीट लक्ष देऊन ऐका। तुमचा जिल्हा आहे का कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ह्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा एकत्रित येणार आहे। आत्ताची सर्वात आणि अतिशय महत्त्वाची बातमी। परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत। बघा आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणी अपात्र होतील त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। गॅस सिलेंडरची योजना असेल, लाडकी बहीण योजनेची असेल, कारण ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील अशाच गरीब आणि गरजू लाडक्या बहिणींना पैसे देणार असं सरकारनं सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, त्यांनी एक अट ठेवलेली आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांनाच ह्या सगळ्या योजनांचा लाभ आणि आनंदाचा शिधा विशेष गिफ्टसुद्धा मिळणार आहे। तुम्ही म्हणाल मग कुठल्या निकषावरती सरकार बाद करत आहे। बघा अपात्रची संख्या 26 लाखापर्यंत पोहोचलेली आहे।
तुमचं जर नाव यादीत तुम्हाला आणायचं नसेल, म्हणजे पात्र लाभार्थ्याच्या यादीमध्ये आणायचं असेल आणि अपात्र यादीतून बाहेर काढायचं असेल, तर काही 3 महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगतो आहे. पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुमची माहिती. बघा, सगळीकडे सेम माहिती असणं, अचूक माहिती असणं एकदम गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, आधार कार्डवरची माहिती, तुमच्या बँक खात्यातील माहिती, तुमच्या रेशन कार्डवरची माहिती, म्हणजेच काय त्याच्यावरचं जे नाव आहे ते सगळीकडं सेम असणं अतिशय गरजेचं आहे. त्याची स्पेलिंग मिस्टेक असेल काय असेल तर ते नीट दुरुस्त करा पटकन लगेच. कारण बघा, ज्यावेळेस तुमच्या घरी अंगणवाडी सेविका किंवा महिला व बालविकासचे अधिकारी येतात त्यावेळेस ते 3ही डॉक्युमेंट चेक करतात. तुमचं आधार कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक, तुमचं रेशन कार्ड, ह्याच्यावरती जर सगळीकडे सेम नाव दिसलं तरच तुम्हाला त्या योजनेमध्ये टाकलं जातं, नाहीतर बाहेर काढलं जातं. दुसरी गोष्ट, रेशन कार्डची KYC. बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डला हलक्यात घेतलं होतं, परंतु ज्या लाडक्या बहिणींचं नाव ऑनलाईन पद्धतीने दिसत नाही रेशन कार्डमध्ये, अशा लाडक्या बहिणींना लगेच तिथं बाद करण्यात आलेलं आहे. त्यांच्यामध्ये त्यांच्याकडून कुठलाच पुरावा मागितला जात नाही, डायरेक्ट त्यांना बाद करण्यात येतं. त्यामुळं तुम्हाला रेशन कार्डची KYC करणं अतिशय महत्त्वाचं आहे. केले नसेल तर आज करा, केली असेल तरी पण अजून एकदा करून घ्या. कारण ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यामध्ये तुम्हाला विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. जसं की मोफत ते तुम्हाला 3 गॅस सिलेंडर योजना मिळतील, सोबतच भांड्याचा संच मिळणार आहे. आता विविध प्रकारचे 30 भांडे मिळणार आहेत. त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ टाकला आहे आत्ताच, तुम्ही तो जाऊन बघू शकताय. कसा फॉर्म भरायचा आहे, काय भरायचं आहे, मी तुम्हाला डिटेलमध्ये तिथं सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, भरपूर लाडक्या बहिणींना आता एक नवीन ऑप्शन आला आहे. लाडकी बहिणीची वेबसाईट जी आहे त्याच्यामध्ये जाऊन, कुठली वेबसाईट, www.ladkibahini.maharashtra.gov.in ह्या याच्यावरती जाऊन तुम्हाला तिथं KYC करणं गरजेचं आहे. KYC ज्या लाडक्या बहिणी करतील अशाच लाडक्या बहिणी पात्र राहतील, अन्यथा राहणार नाही. सगळ्यामध्ये इथं प्रमुख एक कारण जे समोर आलेलं आहे ते म्हणजे 4 चाकीचं वाहन. भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलं आहे की गेल्या 6 महिन्याखाली स्वतः 4 चाकी वाहन खरेदी केलेली आहे भरपूर जणांनी. त्याच्यामुळं झालं असं की RTOकडे डेटा आलेला आहे की भरपूर लाडक्या बहिणींकडे आता 4 चाकी आलेली आहे. तर तुम्हाला माहिती आहे की GRच्या नियमानुसार ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे अशा लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळं तिथं कुठलाच तुमच्याकडे पुरावा नाही. पण ट्रिक काय सांगितली मी तुम्हाला, आधार कार्डवरची माहिती, रेशन कार्डवरची माहिती, बँकेतली माहिती सगळी सेम करून घ्या. दुसरी ट्रिक, रेशन कार्डची अपडेट करून घ्या, KYC करून घ्या. तिसरी ट्रिक, तुमचं जे बँक खातं आहे त्याचीसुद्धा KYC करून घ्या. ह्या 3 ते 4 गोष्टी जर तुम्ही केल्यात 100% तुमचं नाव यादीत राहणार म्हणजे राहणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा. 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्नाचा दाखला जर काढलात मग तर 100% तुमचं नाव यादीत राहिलं म्हणून समजायचं. कारण तुमच्याकडे डायरेक्ट पुरावा आहे की माझं उत्पन्न 2.5 लाख रुपयापर्यंतच आहे, हे तुम्हाला बघा हा आमचा दाखला आहे. त्यामुळं तुमच्याकडे एक ठोस पुरावा असल्यामुळं तुम्हाला आता काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. एवढे 2 कागदपत्र 3 कागदपत्र सादर केलीत की तुम्हाला 100% ह्या योजनेचे पैसे येत राहतील. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले म्हणजेच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा 100% येणार. मग हे सगळे आल्यानंतर तुम्हाला 100% तुम्हाला तिथं आनंदाचा शिधासुद्धा मिळणार आहे. त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे. बघा, तुम्ही काय करताय, तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय आणि सोडून देताय. तसं न करता आपल्या ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. व्हॉट्सअपद्वारे, ग्रुप्सवर तुम्ही हे सेंड करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला किती हप्ते मिळाले, तुमचा जिल्हा कोणता आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.